तालुक्यातील पिंपळे येथे स्वर्गीय लोकनेते मारुती शेठ सोमाजी बिन्नर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। या निमित्ताने घेण्यात आलेल्या भव्य भजन स्पर्धेमुळे गावात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले। स्पर्धेत विविध भागातून 25 भजनी मंडळांनी सहभाग घेतला। सकाळी 9 ते 1 आणि दुपारी 2 ते 6 अशा 2 सत्रांमध्ये स्पर्धा यशस्वीपणे पार पडली। नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या स्पर्धेसाठी अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातून विविध भजनी मंडळांनी सहभाग नोंदविला। स्पर्धेची सुरुवात स्वर्गीय लोकनेते मारुती शेठ सोमाजी बिन्नर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली। या भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीराम भजनी मंडळ डुबेरे, द्वितीय क्रमांक ज्ञानेश्वर भजनी मंडळ दोडी, तृतीय क्रमांक ओमकार भजनी मंडळ सिन्नर, चतुर्थ क्रमांक डोंगरवाडी भजनी मंडळ, पाचवा क्रमांक विठू माऊली महिला भजनी मंडळ नाशिक। विशेष पुरस्कार उत्कृष्ट गायक संस्कृती बिन्नर व शारदा बिन्नर, उत्कृष्ट मृदंग वादक सोहम जाधव, उत्कृष्ट हार्मोनियम वादक गायत्री मांडे, उत्कृष्ट टाळवादक ऋषिकेश कुंदे, उत्तेजनार्थ गोडसरवाडी शमशेरपूर भजनी मंडळ। यावेळी पिंपळे येथील आरती सोपान आवळे हिची पुणे पोलीस दलात निवड झाल्याबद्दल तसेच नवोदित कीर्तनकार संस्कृती बिन्नर यांचा सत्कार करण्यात आला। विजेत्यांना विविध मान्यवरांच्या सौजन्याने रोख पारितोषिके देण्यात आली। सायंकाळी स्वर्गीय मारुती शेठ बिन्नर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। डबल महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण पार पडले। यावेळी महामित्र दत्ता वायचळे, बबनराव सदगीर, शिवावाणी, राजेंद्र खदाळे, सोमनाथ घुगे, भारती पानसरे, शरद आव्हाड, विठ्ठल शेठ जपे, विलास नाटे, शंकर चौखंडे, सुभाष घुगे, पिंपळे गावचे सरपंच, ग्रामस्थ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच कार्यक्रमाचे भाऊसाहेब पानसरे यांनी सूत्रसंचालन केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बिन्नर कुटुंब व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। SN न्यूज साठी संतोष शिरसाट, सिन्नर। सर्वांना नमस्कार। काल स्वर्गीय लोकनेते मारुती शेठ बिन्नर, माजी पंचायत समिती सिन्नर यांच्या द्वितीय पुण्य स्मरणाच्या निमित्ताने पिंपळे या गावी संपूर्ण राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांनी येऊन त्यांना त्यांच्या पुतळ्याला जे अभिवादन केलं आणि सर्वांनी त्यांचे विचार आणि त्यांच्याबाबत जे चांगलं त्यांनी केलेले कार्य याला उजाळा दिला आणि त्या उजाळ्यातून संपूर्ण तालुक्यात एक चांगल्या प्रकारचं त्यांच्या ट्रस्टनी एक सामाजिक कार्य केले आहे आणि त्या कार्याच्या निमित्ताने या ठिकाणी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री यांनी पण त्यांना या स्मारकासाठी मागील वर्षी चांगल्या प्रकारे सुशोभीकरण करून एक त्यांचं भव्यदिव्य असा एक पुतळा ठिकाणी उभारला आहे। आणि आज द्वितीय पुण्य स्मरणाच्या निमित्ताने मी जाता जाता एवढं सांगेल का मारुती शेठ बिन्नर यांचे विचार आणि त्यांनी जे केलेले कार्य या सगळ्यांच्या स्मरण या ठिकाणी होणं गरजेचं आहे। एवढं सर्वांना जय श्रीराम। आमच्या पिंपळे गावामध्ये स्वर्गीय लोकनेते मारुती शेठ सोमाजी बिन्नर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आमच्या गावामध्ये भजन स्पर्धेचं आयोजन केलं। या भजन स्पर्धेमध्ये
आमच्या गावात नगर जिल्ह्यातून आणि नाशिक जिल्ह्यातून भजन स्पर्धेच्या अनेक असे भजनी आमच्या गावामध्ये उपस्थित राहिले. त्यांनी खूप छान असा कार्यक्रम केला आणि हा कार्यक्रम घडवण्यासाठी आमचे ट्रस्ट या ट्रस्टनी पुढाकार घेऊन त्यामध्ये त्यांचे चिरंजीव श्री विनायक मारुशेठ बिन्नार आणि आमच्या ट्रस्टमधील सर्व सदस्य या सदस्यांनी हिरिरीनं भाग घेऊन या कार्यक्रमाचे खूप चांगल्या पद्धतीने अशी मांडणी केली आणि या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांचं, अनेक ग्रामस्थांचं आणि मारुशेठ बिन्नार यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांनी उत्कृष्ट असा सहभाग दाखविला. त्याबद्दल मी आमच्या ट्रस्टच्या वतीनं आणि पिंपळे ग्रामस्थांच्या वतीनं आलेल्या सर्वांचं मनपूर्वक असं आभार मानतो. त्याचबरोबर या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही अनेक कामं केलेले, त्यामध्ये वाचनालय असेल, तसेच ॲम्ब्युलन्स सेवा ही पिंपळे आणि पिंपळे परिसरामध्ये आमच्या या ट्रस्टच्या माध्यमातून उपलब्ध केलेली आणि तात्यांचे हे विचार आम्ही असेच आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून पुढे नेणार आहोत. त्याचप्रकारे आम्ही या तात्यांनी जो आम्हाला वारसा दिला, तात्यांचं योगदान म्हणजे त्यांचं सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यामध्ये सर्वात मोठं असं योगदान आहे. आम्ही या तात्यांना आमच्या सर्वांच्या वतीनं मी भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. आमचे सर्वांचे मार्गदर्शक, आधारस्तंभ, लोकप्रिय असे आमचे वडील स्वर्गीय मारुतीशेठ सोमाजी बिन्नार यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त काल पिंपळे येथे भव्य अशा भजन स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. त्या स्पर्धेसाठी विविध भागातून 25 भजनी मंडळं या ठिकाणी उपस्थित होते आणि या सर्वांनी या स्पर्धेत भाग घेतला. त्याबद्दल त्या सर्व मंडळांचे, त्यातील सदस्यांचे मी स्वर्गीय लोकनेते मारुतीशेठ सोमाजी बिन्नार या ट्रस्टच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. तसेच सर्व उपस्थित राहिलेले सर्व प्रमुख पाहुणे, तसेच डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन भाऊ सदगीर हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यांचंही मी सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि यापुढेही असेच लोकांना उपयोगी पडतील असे उपक्रम आम्ही या ट्रस्टच्या माध्यमातून आणि आमच्या पिंपळे ग्रामस्थांच्या वतीने नेहमीच करीत राहू असं मी शब्द देतो. थांबतो. धन्यवाद.